भाविकांना नम्र विनंती, पुढे चलत राहावे, पुढे चलत राहावे, पुढे चलत राहावे. आला 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 चिंतामणी आला, चिंचपोकळीचा चिंतामणी आला आला. कारण एवढा मोठा आगमन सोहळा असताना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. आज आहे 17 ऑगस्ट 2025, म्हणजेच महाराष्ट्रातला सर्वात मोठा आगमन सोहळा, म्हणजेच आपल्या चिंचपोकळीचा चिंतामणी 2025चा आगमन सोहळा. यावर्षी चिंचपोकळीचा चिंतामणीचं महत्त्व म्हणजे यावर्षी तो परळ वर्कशॉपमधून निघणार आहे, म्हणजे भरपूर वर्षाच्या नंतर. आणि यावर्षी त्याचे मूर्तिकार आहे मूर्तिकार सिद्धेश दिगोळे. गिरणगावमधल्या सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध अशा या गणपतीचं यावर्षी 106वं वर्ष आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल, कारण चिंतामणीचं आगमन म्हटलं तर गर्दी, उत्साह, जल्लोष आलाच. तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आता वाजले सकाळचे 10:30 आणि या ठिकाणी आपण गर्दी बघू शकतो. तर हे बघा, येतोय आपला चिंतामणी एका नवीन रूपात, म्हणजे श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपामध्ये. तर हे बघा, इथे चिंचपोकळीचा चिंतामणीचा मॅप आहे जो या मंडळाने डिक्लेअर केला, तो तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे तो. हा बघा, इथे परळ वर्कशॉप आहे. परळ वर्कशॉपमधून गणपती बाहेर पडून इथून तो बाहेर पडणार इथे चिंचपोकळीच्या मंडपापर्यंत. आणि इथे गणपती जाताना इथे आपण बघू शकतो, इथे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा रथ असणार आहे, त्याच्या मागच्या बाजूला ॲम्ब्युलन्स असणार आहे, पुढे मागे पोलीस व्हॅन असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, इथे वेगळे वेगळे टॉवर लावलेले आहेत, म्हणजे इथून परळ वर्कशॉपपासून ते चिंतामणीच्या मंडपापर्यंत टोटल 11 टॉवर आहे, ज्याच्यामध्ये पोलीस आणि त्यांचे मंडळाचे कार्यकर्ते हे असणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स वगैरे आहेत किंवा मेडिकल कॅम्प वगैरे ठेवलेले आहेत, कारण की एवढा मोठा आगमन सोहळा आहे, त्याच्यासाठी एवढी मोठी प्लॅनिंग असणं जरुरीचं आहे. कारण यावर्षी चिंतामणी आहे तो परळ वर्कशॉपमधून निघणार आहे आणि गर्दी तर मजबूत असणार आहे. तर यावर्षीचा चिंतामणी हा आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र धर्मवीर स्वराज्य छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती आधारित असणार आहे. म्हणजे तशीच काहीची थीम असणार आहे, म्हणजे एकतर गणपती बाप्पा तरी असेल किंवा मागचे प्रभावळ तरी असेल. त्याच्यामुळे नक्कीच उत्सुकता आहे की यावर्षीचा चिंतामणी हा कसा असेल. आता जवळपास 1 तास झाला आहे आम्ही एकाच ठिकाणी उभा आहे. या इकडे ग्रीनला घट्ट पकडून उभा आहे आणि गणपती याची वाट बघतो. भरपूर वेळ झाला. ॲक्च्युली ह्याच्यामुळे अजून एक प्रॉब्लेम म्हणजे जे चिंतामणीच्या मागचे जे गणपती जे वेटिंगवरती होते त्यांना अजून लेट होणार आणि पावसाला पण सुरुवात झाली आहे, माहीत नाही कधी आहे.